क्रिएटिव्ह बाईट्स या आपल्या यूट्यूब चॅनलवर आज आपण हाडेदुखी सांधेदुखीसाठी अतिशय औषधी अशी कढीपत्त्याची चटणी आणि कढीपत्त्याचा डोसा अशा दोन प्रकारच्या रेसिपीज घेऊन आलो आहोत। आणि त्यासाठी आपण झाडाचे फांदी कढीपत्त्याची छोटीशी अशी तोडून आणली आहे आणि असा एवढा आपण कढीपत्ता घेतला आहे। भरपूर कढीपत्ता वापरून आपण या दोन रेसिपीज तयार करणार आहोत। त्यासाठी आता आपण हा कढीपत्ता स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचा आहे। आज आपण कढीपत्त्याची रेसिपी यासाठी करत आहोत की बऱ्याच वेळा कढीपत्ता हा जे आपण फोडणीमध्ये घालतो आणि त्यानंतर काढून टाकला जातो, तो पोटामध्ये जात नाही। त्यासाठी आज आपण ही रेसिपी तयार करतोय। प्रथम आपण कढीपत्त्याची पेस्ट तयार करून घेणार आहोत आणि त्याबरोबरच त्याच्यामध्ये आता 3 हिरव्या मिरच्या घालायच्या आहेत। अशा पद्धतीने आपली कढीपत्त्याची ही जी पेस्ट तयार झालेली आहे, या पेस्टपासून आपण 2 रेसिपीज तयार करणार आहोत। आता आपण डोशासाठी जेवढे लागणार आहे तेवढा कढीपत्त्याची पेस्ट काढून घ्यायची आहे आणि जी उरलेली आहे ते आपण चटणी तयार करणार आहोत। एवढी आपण डोशासाठी वापरतोय। आता चटणीसाठी आपण भरपूर कोथिंबीर घेतलेली आहे। मिक्सरच्या भांड्यामध्ये अशी जी काळी शिल्लक राहिलेली आहे कोथिंबीरची ती काढून टाकली आहे। आता ही आपण या कढीपत्त्याबरोबर हिरव्या मिरच्या घातलेल्या आहेत, त्यामुळे चटणीमध्ये परत वरून आपण मिरची घातलेली नाही आहे। आता डाळ घातले, फुटाण्याची डाळ आणि खोबरं कट करून घातलेलं आहे आणि पाणी घालून आपण एक स्मूथ पेस्ट तयार करून घेऊ। अशा पद्धतीने आपण पाणी घालून परत एकदा फिरून घ्यायचे। आपली ही चटणी तयार आहे। कोथिंबीर, कढीपत्ता, हिरवी मिरची, फुटाण्याची डाळ आणि खोबरं घातलेली चटणी। त्याच्यामध्ये आता आपण आवडीनुसार चवीनुसार मीठ घालायचे आणि ही चटणी आपली रेडी आहे। आता तुम्हाला जर आवडत असेल तर तडका घाला किंवा अशीच खाल्ली तरी पण चालते। ज्यांना कमी तेल खायचे त्यांनी अशीच ही चटणी खाल्ली तरी पण चालते। आता डोशाची तयारी करून घ्यायची आहे। त्यासाठी आपण नाचणीचा रवा, नाचणीचं पीठ आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे आणि कढीपत्त्याची आपण जी पेस्ट काढून घेतली होती ती घ्यायची आहे आणि याच्यामध्येच आपण सर्व पीठं घालून घ्यायचे। त्यासाठी आता आपण 1 ग्लास पाणी वापरलं आहे। या 1 ग्लास एवढ्या पिठासाठी आपल्याला एवढं पाणी लागणार आहे। आता याच्यामध्ये 1 वाटी नाचणीचा रवा घेतला आहे। हा जाड रवा घेतलेला आहे नाचणीचा। तुमच्याकडे जर नाचणीचा रवा नसेल तर नाचणीचं पूर्ण पीठ वापरलं तरी पण चालतं आणि आपण हे थोडंसं बाइंडिंग येण्यासाठी तांदळाचं पीठ वापरलं आहे। सर्व पीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आणि याच्यामध्ये आपण नाचणीचा हा जो रवा आहे तो घालायचा आहे आणि सर्व मिश्रण व्यवस्थित स्मूथ असं फेटून घ्यायचं आहे आणि याच्यामध्ये कुठल्याही गाठी राहिल्या नाही पाहिजे। म्हणजे आपला डोसा करायला हा इन्स्टंट डोसा आहे। हा डोसा करायला जास्ती वेळ लागत नाही। सकाळच्या घाईच्या वेळेला तुम्ही मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा हा डोसा तयार करू शकता। आता आपण 2 चमचे मीठ घातलं आहे। मीठ तुम्हाला किती तुम्ही खाता घरामध्ये त्या हिशोबाने वापरायचं आहे आणि मग मी आता 1 ग्लास पाणी घातलं होतं, मला परत अजून अर्धी वाटी पाणी लागलेलं आहे। अशा पद्धतीने मी सर्व पीठ मिक्स करून घेते। आपलं हे डोशाचं बॅटर डोसा तयार करण्यासाठी रेडी आहे। अशा पद्धतीने आपल्याला अशी कन्सिस्टन्सी पाहिजे, एकदम पातळ आणि एकदम जाड असं दोन्ही नाही पाहिजे आणि एवढं पाणी माझं शिल्लक राहिलेलं आहे। आता आपण तडका तयार करतोय चटणीसाठी। त्यासाठी कढईमध्ये तेल घेतलं आहे, लाल वाळलेल्या मिरच्या आणि कढीपत्ता घेतला आहे फोडणीसाठी। आता तेल चांगलं तापलेलं आहे। आता आपण याच्यामध्ये मोहरी घालायची आहे। 1 चमचा मोहरी, अर्धा चमचा जिरा घातला आहे,
2 वाळलेल्या मिरच्या, कढीपत्ता घातला आणि अर्ध झाकण ठेवायचं, म्हणजे फोडणी गॅसच्या ओट्यावर उडत नाही। सर्वात शेवटी आपण हिंग घालायचं आहे, म्हणजे हिंग करपत नाही फोडणीमध्ये। असं तेल जे आपलं उडालेलं आहे ताटलीवर दिसतंय ते सर्व ओट्यावर उडतं, ते उडू नये म्हणून आपण अर्ध झाकण ठेवलं होतं। आता गॅस बंद केलाय आणि अशा पद्धतीने आपण चटणीवर हा तडका ओतायचा आहे। आणि कढईमध्ये थोडंसं पाणी घालायचं आहे। आपली अशी खमंग चटपटीत मस्त अशी चटणी तयार आहे। ही चटणी तुम्ही आपण आता डोसा तयार करणार आहोत, त्यासाठी आधी आपण तडका तयार करून घेतलाय आणि आता आपण मस्त असे डोसे तयार करून घेणार आहोत। त्यासाठी लोखंडाचा मी तवा घेतलाय, गॅसवर हा तवा ठेवायचा आहे। यासाठी नॉनस्टिक तवाच पाहिजे असं काही नाही आहे, तुम्ही लोखंडाच्या तव्यावर सुद्धा खूप छान डोसे तयार करू शकता। रेग्युलर जर वापरात तवा ठेवला तर डोसे खूप छान बनतात। आता आपण लोखंडाच्या तव्याला तेल लावून घेतलंय आणि आपलं जे नाचणी आणि नाचणीचा रवा, नाचणीचं पीठ, तांदळाचं पीठ आणि कढीपत्ता वापरून तयार केलेलं हे बॅटर आहे। आता अशा पद्धतीने आपण घालायचं आहे। पीठ तव्यावर घालताना चमचा पिठाला लागू द्यायचा नाही आहे, वरूनच घालायचे, म्हणजे हे डोसे खूप छान बनतात। तुम्ही जर चमचा त्याच्यावर फिरवला तर पीठ चमच्याला चिकटण्याची शक्यता असते। आता पीठ घातल्यानंतर आपण याच्यावर झाकण ठेवायचं आहे आणि आता आपण गॅस हा फुल आहे, आपण झाकण ठेवल्यानंतर गॅस कमी करायचा आहे। अशा पद्धतीने 1 मिनिटासाठी आपण झाकण ठेवलंय आणि गॅस कमी केलाय। 1 मिनिटानंतर आपण काढायचं आहे आणि बघायचं आपला डोसा खालून व्यवस्थित झालाय का। लालसर खालून झालेला आहे असेल तर आपला डोसा तयार आहे। असा कलर आला पाहिजे। जर मुलं भाकरी खात नसतील तर तुम्ही असे नाचणीचे डोसे तयार करू शकता। हे डोसे गरमागरम खायला खूप छान लागतात किंवा मुलांना डब्याला देण्यासाठी सुद्धा अतिशय चांगला ऑप्शन आहे। वाढत्या वयाच्या मुलांसाठी आणि उंची वाढण्यासाठी, हाडे बळकट होण्यासाठी अशा पद्धतीचा नाचणी कढीपत्ता घातलेला डोसा अतिशय हेल्दी होतो। डोसा आपण दोन्ही साईडनी भाजलाय, त्या दोन्ही साईडनी भाजल्यामुळे डोसा जो खालचा भाग असतो तो चिकट होत नाही आणि आपण घड्या करून ठेवू शकतो। गरोदर स्त्रियांना फॉलिक ॲसिडची खूप आवश्यकता असते, त्यामुळे त्यांच्यासाठी सुद्धा हा कढीपत्त्याचा डोसा अतिशय उत्तम ऑप्शन आहे। कढीपत्त्यामध्ये लोह आणि फॉलिक ॲसिड भरपूर असते। ज्यांच्या शरीरामध्ये ॲनिमिया रक्ताची कमतरता असते त्यांनी तर कढीपत्त्याचा आपल्या आहारामध्ये नियमित समावेश केला पाहिजे। आणि कढीपत्ता आणि नाचणीचं कॉम्बिनेशन तर एकदम जबरदस्त आहे। नाचणीमध्ये सुद्धा भरपूर कॅल्शियम असतं, त्यामुळे अशा पद्धतीचं वाढत्या वयाच्या मुलांसाठी, गरोदर स्त्रियांसाठी, सर्व वयोगटातील लोकांसाठी आपला हा डोसा अतिशय हेल्दी डोसा आपण तयार करतोय। ज्यांच्या आहारामध्ये जास्त मसाले असलेले पदार्थ खाल्ले जातात त्यांनी जर आहारामध्ये नियमित कढीपत्ता खाल्ला तर त्यांना ॲसिडिटीचा त्रास होत नाही। कढीपत्ता हा रक्तातील साखर नियंत्रणात ठेवण्यासाठी सुद्धा उपयोगी असतो। कढीपत्त्याची पानं जर सकाळी उठून चावून खाल्ली तर शुगर नियंत्रणात राहते। रोज आपल्याकडनं जर कढीपत्त्याची पानं खाल्ली जात नसतील तर आपण रोज जो स्वयंपाक बनवतो त्याच्यामध्ये वाळलेली कढीपत्त्याची पानांची पावडर जरी वापरली तरी पण आपल्याला भरपूर फायदा होतो। जर तुम्हाला ताजी पानं रेग्युलर भेटत नसतील तर भरपूर पानं आणून त्यांना वाळवून त्यांची पावडर तयार करू शकता आणि त्यांचा सुद्धा आहारामध्ये समावेश करू शकता। अतिशय आपला हा डोसा बघा दिसायला खूप छान असा जाळीदार झालेला आहे आणि इन्स्टंट झालेला आहे। कमी वेळेमध्ये झटपट बनणारा आपला हा पौष्टिक डोसा तयार आहे। अशा पद्धतीचे हेल्दी रेसिपीज आपल्या चॅनलवर आपण नेहमी दाखवत असतो। माझ्या चॅनलवरच्या रेसिपीज जर तुम्हाला आवडत असतील तर आपल्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा। आणि आपण अशा कढीपत्त्यापासून आणि शेवग्याच्या पानांपासून वेगवेगळ्या रेसिपीज तयार केलेल्या आहेत, त्या आपण नक्की बघा। आपण कढीपत्त्याचा वापर नेहमी फक्त फोडणी देण्यासाठीच करतो,
पण हा कढीपत्ता नुसता फोडणी देण्यासाठीच नाही, तर त्याचे औषधी गुणधर्म पण भरपूर आहेत. असा हा औषधी गुणधर्मांनी भरपूर असलेला कढीपत्ता आता इथून पुढे त्याच्या पदार्थांमध्ये सुद्धा आपण जे रोज भाजी बनवतो किंवा वेगवेगळे डोसे बनवतो त्याच्यामध्ये पावडर म्हणून सुद्धा तुम्ही जर वापरला तर भविष्यात आपल्याला जे आजार होणार आहेत, वय वाढेल तसे आपल्या शरीरातले लोह कॅल्शियम कमी व्हायला चालू होतं आणि संधिवाताचे त्रास सुरू होतात. ते होऊ नये असं वाटत असेल तर तरुण असल्यापासूनच जर तुम्ही आहारामध्ये अशा पद्धतीनं कढीपत्त्याचा वापर केला तर भविष्यात होणारे आजारसुद्धा होणार नाहीत. आणि ज्यांना जो हा त्रास असेल संधिवाताचा त्यांनी तर आहारामध्ये रेग्युलर अशा पद्धतीनं पावडरीच्या द्वारे असू दे किंवा आज आपण ज्या पद्धतीने डोसा तयार केलेला आहे फ्रेश कढीपत्त्याच्या पानांचा तसा आपण वापर केला तरी आपल्याला भरपूर त्याचा फायदा होईल आणि आपल्याला ज्या गोळ्या खाव्या लागतात त्या खाव्या लागणार नाहीत. आता हा आपला टेस्टी डोसा तयार झालेला आहे. अतिशय अप्रतिम आपला हा डोसा तयार होतो. मग कशी वाटली तुम्हाला कढीपत्ता नाचणीचं कॉम्बिनेशन असलेली ही रेसिपी आवडली असल्यास मला कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.